नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे वडिलोपार्जित जमिनीचे वाटप. वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कशा प्रकारे करता येते? वडिलोपार्जित जमिनीचे वाटप दोन प्रकारे करता येते. एक तहसीलदारामार्फत आणि दुसरं न्यायालयामार्फत. मग तहसीलदारामार्फत जमिनीचे वाटप कसे करता येते? तुम्ही जर 7/12 पाहिलात तर या 7/12मध्ये नावांची मोठी यादी असते. 7/12मध्ये जी नावं असतात ही नावं हिस्सेदार, सहिस्सेदार यांची नमूद केलेली असतात. मग त्यामध्ये भाऊ, बहीण, चुलते यांचा समावेश होतो. जर आपल्याला जमिनीचे वाटप करायचं असेल तर सर्वांना ते मान्य असावे लागते किंवा सर्वांची संमती असावी लागते. जर सर्वांची संमती असेल, सर्वांना वाटणी करायची असेल तर अशा वेळेला हा दावा आपण तहसीलदारांकडे करता येतो आणि तहसीलदारच्या आदेशाप्रमाणे 7/12 सदरी त्याची नोंद केली जाते. परंतु काही वेळेला हिस्सेदार, सहिस्सेदार यांच्यामध्ये एकमत होत नाही, त्यांच्यामध्ये वाद असतात किंवा त्यांना एकमेकांना संमती नसते. अशा वेळेला आपल्याला हा दावा न्यायालयामार्फत चालवला जातो. मगाशी सांगितलं की जमिनीचे वाटप दोन प्रकारे करता येते. एक तहसीलदारामार्फत आणि दुसरं न्यायालयामार्फत. मग न्यायालयामार्फत वाटणी करताना आपल्याला सूट तयार करावी लागते. सूट ऑफ पार्टिशन म्हणजेच विभागणीचा दावा. मग हा दावा कशा प्रकारे तयार करता येतो? तर ह्या दाव्यामध्ये आपल्याला आपल्या सामायिक जमिनीचे कागदपत्र लावणे आवश्यक आहे. मग सामायिक कागदपत्र कोणती? तर या जमिनीचे 7/12 उतारे, फेरफार, नकाशा इत्यादी गोष्टी आपल्या दाव्यामध्ये नमूद केल्या पाहिजेत आणि ती आपल्या दाव्याबरोबर जोडलीही पाहिजेत. तसंच दाव्यामध्ये आपला हिस्सा किती आहे तेही नमूद करणे आवश्यक आहे, त्याची माहिती देणं आवश्यक आहे. मग हा दावा कोठे दाखल केला जातो? तर दिवाणी न्यायालयामध्ये हा दावा दाखल केला जातो. परंतु हा दावा दाखल करताना त्यासाठी न्यायालयात काहीतरी रक्कम भरावी लागते. ही रक्कम आपल्या हिश्श्यावर अवलंबून असते. तर ही सामायिक जमीन आहे, या सामायिक जमिनीमध्ये आपला हिस्सा किती आहे त्याच्यावर 1 ते 1.5% रक्कम न्यायालयात भरावी लागते आणि तरच हा दावा न्यायालयामध्ये दाखल करून घेतला जातो. परंतु काही वेळेला पक्षकार जे असतात यांच्याकडे ही रक्कम भरण्यासाठी पैसे नसतात. मग ही रक्कम भरायला जमत नसेल तर आपल्या CPC ॲक्टनुसार त्यासाठी तरतूद केलेली आहे. परंतु खरोखर आपण या जमिनीची रक्कम भरण्यासाठी पात्र आहोत किंवा नाही हे न्यायालयामार्फत चौकशी करून ठरवली जाते. जर आपण खरोखर यासाठी पात्र असो तर कोर्टामार्फत त्याची शहानिशा प्रोसिजर करून चौकशी करून त्या प्रकारे मंजुरी देता येते. पण त्यासाठी आपण गरीब आहोत किंवा पैसे भरण्यास पात्र नाही हे मात्र आपल्याला सिद्ध करावे लागते. मग हा दावा चालतो कशा प्रकारे? तर दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये नमूद असणारे सामनेवाले म्हणजेच ज्यांना वाटणीचा दावा मंजूर नाही किंवा वाटणी करायला ते तयार नाही, त्यांची संमती नाही, अशा लोकांना आपण सामनेवाले म्हणून दाव्यामध्ये दाखल करतो. अशा सर्व सामनेवाल्या पक्षकारांना कोर्टामार्फत नोटिसा काढली जातात. नोटिसा काढून सामनेवाल्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक संधी दिली जाते. परंतु अशी नोटीस काढूनही ते सामनेवाले उपस्थित होत नसतील किंवा हिस्सेदार उपस्थित
होत नसतील तर अशा वेळेला न्यायालयाकडून 2 नोटिसा काढल्या जातात. या दोन्ही नोटिसांना न मानता ते न्यायालयात उपस्थित राहिले नाही तर अशा वेळेला त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही आणि न्यायालय असं ठरवतं की त्यांना या मिळकतीमध्ये या दाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही, त्यांना तो दावा मान्य नाही किंवा त्यांना त्या दाव्यामध्ये बाजू मांडायची नाही असे ठरवून न्यायालयामार्फत त्याची सुनावणी होते आणि निर्णय दिला जातो. आणि न्यायालयामार्फत जो निर्णय दिला जातो त्याची नोंद आपल्या सातबारी सदरी केली जाते. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कशा प्रकारे केले जाते ते पाहिले. सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर हिस्सेदार आणि सहहिस्सेदार यांची संमती असेल किंवा मान्यता असेल तर तो तहसीलदार मार्फत त्याची वाटणी केली जाते आणि तो अन्य नसेल किंवा त्यांची संमती नसेल अशा सहहिस्सेदारांना सहहिस्सेदारांना सामनेवाला म्हणून नोंद करून न्यायालयामार्फत त्याची सुनावणी केली जाते आणि न्यायालयामार्फत आदेश प्राप्त केला जातो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. धन्यवाद.